काय काय केले सांगा की मला ग्राउंडसाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला गांधी मैदानासाठी इथल्या नेत्यांनी म्हणा किंवा आपल्या कोल्हापूरच्या नेत्यांनी म्हणा, स्थानिक नेत्यांनी म्हणा काय केले. आता हे जे ग्राउंड तुम्ही बघताय ते आम्ही स्वखर्चातून प्रत्येकाने 1000-2000 फुटबॉलचे जे खेळाडू आहेत, क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, परत आपली ती जिम आहे त्यातले खेळाडू आहेत, म्हणजे जिम करणार आहेत, त्या सर्वांनी पैसे काढून हे स्वतःच्या पैशातनं हे ग्राउंड तयार करून घेतले. बरं, ज्यावेळी आम्ही ग्राउंड तयार करत होतो त्यावेळी ते कोणी आलं नाही विचारायला की तुम्ही बाबा स्वखर्चातून करायला लागलाय, काय करायला. यावेळी कोणी आलं नाही. ज्यावेळी ग्राउंड तयार झालं त्यावेळी मात्र याचं श्रेय घेण्यासाठी भरपूर जण आलेत. त्यामुळे गांधी मैदानची आता परिस्थिती अशी झाली आहे की ह्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. एवढं मोठं चांगलं ग्राउंड असून ह्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही, काय नाही. सगळेजण आपापला स्वार्थ बघत आहेत. या मैदानासाठी कोणीच काही केलेलं नाही. जे केले ते आता जे तुम्ही हे ग्राउंड बघताय सगळं तुम्ही बघा वाटल्यास हे सगळं गवत काढणे, रोलिंग करणे हे सगळं स्वखर्चातून केले या इथल्या सगळ्या खेळाडूंनी. बाकी इथे कोणी काही लक्ष दिलेलं नाही, काही केलेलं नाही ग्राउंडसाठी एव्हाना.